आता जमलं बघा. आज आली श्रद्धा, मग डायरेक्ट आता सोमवारीच चालतं. हा, महादेवाचा वार सोमवार. हा, असं आहे काय? बर बर, काय हरकत नाही. भरपूर कमी दिवस राहिलेत, बुडवू नका क्लास. In the previous session, we have discussed about refraction of light in different media, different medium. Rare to denser, denser to rarer. हे झालेलं आहे आपलं. फॅन बंद करू, थंडी वाजायला लागली. इथं गरम होतं की त्या लाईट मुळे. तिथला लावू. हा, स्पीड कमी करता. हा लावायचा का फॅन? लावायचा का? स्पीड कमी करूया, मच्छर येत नाहीत. बघ स्लो स्पीड मध्ये. आता समोर लक्ष द्या, भरपूर झालं. खूप स्लो स्पीड आहे, बघ मच्छर साठी लावलेला. आता समोर लक्ष द्या रे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झालं. आज आता आपण ट्विंकलिंग हे तारे, प्लॅनेट अँड स्टार्स, आता हे जे रिफ्रॅक्शन पाहिलं आपण, आपल्याला समजलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स किंवा व्हेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. पण कोणतं मीडियम पाहिजे? ट्रान्सपरंट मीडियम. काय व्हायला लागले लाईट? इट बेंड्स. ती थोडीशी डायरेक्शन चेंज करले आहे. बेंड अँड डायरेक्शन चेंजेस, लाईटचं डायरेक्शन चेंजेस होतंय. यालाच काय म्हणलं आता आपण? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आई तशी निघून जाणार लाईट स्ट्रेट लाईन मध्ये, थोडीशी कर्व व्हायला लागली आहे, दिशा बदलायला लागली आहे. हे समजलं आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्या अगोदर पाहिलं आता रिफ्लेक्शन पाहिलं होतं आपण. रिफ्लेक्शन म्हणजे काय? परत बॅक बाउन्स यायला लागली होती लाईट. वेन लाईट रेज काय व्हायला लागले होते? दे बाउन्सिंग बॅक अगेन ऑन द मिरर असेल, कोणत्याही सरफेस वरती लावते, ते काय व्हायला लागल्यात? परत यायला लागल्यात. ते रिफ्लेक्शन झालं. आता हे जे रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन आहे, दे आर इम्पॅक्ट ऑन आवर डेली लाईफ. आपल्या जे दैनंदिन जीवन आपण जगतोय, अनुभवतोय, एक्सपिरियन्स घेतोय, त्याच्यामध्ये सुद्धा या रिफ्रॅक्शनचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे. मग आता लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे, काय ऐकतोय की हे जे तारे आहेत रिफ्लेक्ट होऊन परत येतात. हा, वा वा, अनुष्का उत्तर मस्त द्यायला लागल्या बा. गुड. अनुष्काचा परफॉर्मन्स A1 आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे, हे जे इम्पॅक्ट आहेत रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे, रिफ्रॅक्शन झाल्यामुळं हे लहानपणापासून ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. बट हे आहे का रिअल मध्ये? नाही. स्टार कसे आहेत? कॉन्स्टंट आहेत. स्टार्स हॅव देअर ओन लाईट. स्टारला लाईट आहे, प्लॅनेटला लाईट नाही स्वतःची, स्वयंप्रकाशित आहे. पण ते असं क्लिक करत नाहीत, हलत नाही जागचं, आहे लाईट सूर्याप्रमाणे. मग आपल्याला का बरं दिसतात ते? तर प्लॅनेट्स जे आहेत, आता प्लॅनेट्स वरतीच राहतोय आपण. प्लॅनेट्स का आहेत? आपल्या क्लोज आहेत थोडस. आणि स्टार्स इज इस्टॅब्लिश्ड अवे फ्रॉम बिलियन्स ट्रिलियन्स, ते कितीतरी कोसो दूर आहेत आपल्यापासून, इन्फिनाइट डिस्टन्स वरती आहेत. मग ते आपल्याला काय दिसतील? एक पॉइंट पोझिशन मध्ये दिसतील, बिंदू स्वरूपामध्ये ते दिसणार आहेत आपल्याला. आणि ज्या वेळेला काय व्हायला लागलेलं आहे, हे असणार आहे आपल्या अर्थचं सरफेस. आता इथं आपण इथं उभा एक दाखवायला लागलो.
इथं जे आहे हे अर्थचं सरफेस आहे, हे ऍटमॉस्फिअर आहे. पहिले लेअर आहे तिथं बघा आता. हा, हे एक्झोस्फिअर पर्यंत लेअर आहेत. स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर आहेत का नाही, लेअर आहेत. तपांबर का म्हणतो आपण, दलांबर, स्थितांबर, हे लेअर आहेत कुठं, इथं. मग आता ज्या वेळेला हे स्टार इन्फिनाईट डिस्टन्स वरती आहेत इथं, ते ही कशी आहेत, पॉइंट स्वरूपावरती दिसणार मला. ते मोठे आहेत तिथं, पण आपल्याला दिसताना काय छोटे दिसायला लागले, कारण डिस्टन्सचा डिफरन्स आहे. मग आपण पाहतो इथून, आता तो जो स्टारची लाईट यायला लागलेली आहे, आता ही जी लाईट आहे आता इथे मीडियम चेंज करेल, कितीतरी अंतरावरती आहे. आता ऍटमॉस्फिअरच्या या एक्झिस्टन्स मध्ये एंट्री घेत असताना काय होईल, लाईट आता, आता लाईट आहे तशी पुढे जाणार आहे का, आता मीडियम जे आहे चेंज व्हायला लागलेलं आहे. जसं जसं आता खाली येऊ आपण इकडं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे, हा, मीडियम डेन्सर बनणार आहे. आता इकडलं मीडियम रेअरर होतं, दोन्ही हवेतच माध्यम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्स आहे एकाच मीडियम मध्ये. इथं रेअरर डेन्सिटी आहे आणि इकडं काय डेन्सर मीडियम आहे. हा, इकडलं मीडियम डेन्सर आहे. मग ज्या वेळेला आपण पाहिलेलं, आता या मीडियम मधून इथे एंट्री करताना काय होईल, ही बेंड होणार आहे लाईट, हा, कर्व होईल, आहे का नाही. असं कर्व होत होत या मीडियम मधून आता हा नॉर्मल झाला इथं आलेला. मग ही काय नॉर्मलच्या शेजारी थोडीशी अशी बेंड होणार आहे. परत अजून पुढे बेंड झाली, कर्व झाली, पुढचं मीडियम आला अजून एक, अजून थोडस डेन्सर वाढलं, डेन्सिटी वाढणार आहे जसं जसं आपल्या ऍटमॉस्फिअरच्या जवळ यायला लागले हे लाईट स्टारची. मग परत अजून काय होणार आहे, इथं नॉर्मल एक तयार झाला. परत अजून काय नॉर्मलच्या दिशेनं रेअर मधून डेन्सर मध्ये जाताना काय होणार आहे, आपण पाहिले नियमच होता की आपला, लॉच आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम मध्ये आपण पाहिलं होतं. रेअर मधून डेन्सर मध्ये लाईट घुसत असताना, एंट्री करत असताना काय वागले, बेंड होणार आहे, पण कशा पद्धतीनं, टुवर्ड्स नॉर्मल, नॉर्मलच्या दिशेने. मग हा जो नॉर्मल आहे आपला, या नॉर्मलच्या दिशेने इकडे थोडस कर्व होऊन इकडे झुकेल लाईट, परत अशा पद्धतीने येईल. पुढे अजून इथं मीडियम चेंज झालं, स्टेप बाय स्टेप जसे काय ऍटमॉस्फिअरची लेअर ती एंट्री करत यायला लागलेली लाईट, तेवढा काय होणार आहे, परत जो आहे इथं अजून बेंड होईल थोडीशी लाईट, म्हणजे अशा पद्धतीने येऊन मग हे परत हे असं होत होत त्याच्या डोळ्यामध्ये कर्व, असा कर्व येणार आहे. पण ऍक्च्युअल जे आहे इथून स्ट्रेट लाईन मध्ये इथून जी निघालेली लाईट आहे इथं चेंज करता, त्याला इथं दिसणार अशी आणि कर्व होत येणार आहे इकडं. मग त्याला काय दिसेल, ही जी लाईट आहे ऍक्च्युअल इथं असणारी ही लाईट, त्याला दिसेल ही या साईडला कुठंतरी दिसेल स्ट्रेट लाईन मध्ये. आपल्या बुद्धीला माहिती का ती सरळच आहे म्हणून, त्यानं काय होगा आपलं रेग्युलर इमॅजिनेशन करणार आहे. पण नियमानुसार त्याचं काय व्हायला लागलंय, रिफ्रॅक्शन व्हायला लागलंय. आणि सतत आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलायला लागलेला आहे. या मीडियमचा वेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे अँगल जे आहे साइन आर इथं जे अँगल तयार होणार त्यांचे क्रिटिकल अँगल, त्यांचे वेगळेच राहणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. जसं जसं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये चेंज येत जातील अपवर्तनांकामध्ये, हा, आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आपल्याला, हे जे आहे याचं उदाहरण आपल्याला घेता येईल बघा. आता शेजारी आपण आग पेटवली ग्रामीण भागामध्ये, माहित आहे थंडीचे दिवस आहेत, आपण तापायला लागलोय. मग काय होईल, आगीच्या किंवा होळी पेटवली मोठी आग आहे, हा, मग तिथं काय होईल, ग्रामीण भागामधलं सांगायला लागलं उदाहरण, पलीकडलं जे आहे ते काय दिसेल आपल्याला, असं हलतं दिसेल, हलायला लागलेलं. ती कॉन्स्टंट जरी असेल, त्याच्या पुढे जर लाईट असेल किंवा एखादी वस्तू थांबलेली असेल, तर ती काय दिसते, अशी लुकलुकलेल्या सारखी दिसणार आपल्याला. कशामुळं, तिथं सुद्धा हवा गरम झाली, मग गरम झाल्यामुळे काय होणार आहे, हवा गरम झाल्यामुळं मीडियम जे आहे डेन्स होणार आहे, आणि तिकडून जे बघायला लागलो आपण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसेल, ती वस्तू लुकलुकल्या. पण ऍक्च्युअल आहे का तसं, त्या जी आग आहे त्याच्या पलीकडल्या बाजूची वस्तू काय हलणार आहे का, कॉन्स्टंटच राहणार. त्या पद्धतीनं इन दिस केस स्टार इज ऑल्सो कॉन्स्टंट, स्टार सुद्धा कसे आहेत, कॉन्स्टंट आहेत. पण आपला तसा एक्सपिरियन्स येतो की स्टार सुद्धा का असं छोटे मोठे व्हायला लागले. कशामुळं, हे मीडियम बदलायला लागले, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलायला लागलाय सततचा. परीक्षेला प्रश्न येतो बघा, हा, सांगा, गिव्ह सायंटिफिक रिझन वाय द ट्विंकलिंग स्टार, स्टार का बर चमकतात किंवा लुकलुकतात, ते कॉन्स्टंट आहेत, स्थिर आहेत एका ठिकाणी, पण चमकतात का बर. तर त्याचं रिझन द्यायचं असेल तर हे तुम्ही सांगू शकताय, शब्दामध्ये लिहून घेऊ शकताय. स्लाइडच्या माध्यमातून सुद्धा आहे बघा.
हे आपले आहेत स्टार. इकडे कोपऱ्यात घेतोय. आता आपण सांगितलंय. परत अजून एक उदाहरण याचं, मिराज. का म्हणतो आपण याला? मृगजळ. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा डांबरी रोड असेल, हायवे, तिथं काय दिसते आपल्याला सुद्धा, पुढे पाणी आहे काही की थोड्या अंतरावरती दिसते आपल्याला. ते सुद्धा काय असतंय, ती जे आकाशाचं प्रतिबिंब आहे ते खाली उमटलेलं असते. आणि आपला जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे सततचा बदलणारा, तिथं जे रे यायला लागलेले आहेत ते एंट्री करत असतात, मीडियम बदलत येणार आहेत. एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ते अँगल चेंज करत बेंड होते राहील लाईट. आणि आपला असा भास होतो. मग आपण जरा त्याच्या शेजारी गेलो, अजून परत काय होतं, ते नाहीच होते. मृगजळ म्हणतो बघा आपण त्याला मराठीमध्ये. मृगजळ म्हणजे काय, उग एक भास होतो आपल्याला, अजून ते पुढे आहे असं वाटतं. मग तिथपर्यंत गेलं की मग इंडेक्स बदलतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि हे जो सतत बदलणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे अपवर्तनांक आहे, त्याच्यामुळे आपला ते मृगजळ सुद्धा, मिराज इमेज तिथं तयार झाली आहे काय की असं वाटत असतं बघा. याचे 2-3 उदाहरणं आपण देऊ शकतो. हे इल्युजन म्हणजेच मिराज आहे, त्याची काय आभासी प्रतिभा तिथं तयार होत असते. आता सांगतोय आपण याचं अंतर, याचं जे कारण आहे काय याचं घेऊ सायंटिफिक रिझन मध्ये, तर सतत बदलणारं ऍटमॉस्फेरिक कंडिशन. सतत ऍटमॉस्फिअर मधची जी काही लेअर आहेत, एका लेअर मधून रे लाईटची एंट्री करत असताना मीडियम चेंज करत जाणार, रेअर मधून डेन्सर यायला लागली आहेत, अजून थोडीशी रिॲरिटी कमी व्हायला लागलेली आहे. असं होत होत डेन्सिटीकडे त्यांचा प्रवास चालू झालेला आहे. आणि ते काय, रेअर मधून डेन्सर मध्ये जाताना लाईट माहिती आहे तुम्हाला, नॉर्मलच्या शेजारी बेंड बेंड होत येणार आहे आणि तो कर्व होणार आहे. आणि ऍक्च्युअल पोझिशन त्याची वेगळीच असणार आहे आणि आभासी प्रतिमा तयार व्हायला लागलेली वेगळीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसेल, ती जी स्टार आहे ते लुकलुकल्यासारखा दिसत असतो. हे बघा अशा हे इथं आग वगैरे चालू आहे, बल्ब उगत स्टेडी अवस्थेमध्ये आहे, पण तो बल्ब क्रॉस झाल्यासारखा, हल्ल्यासारखा दिसायला लागला आपल्याला बघ. पण आहे का ऍक्च्युअल? तसं नाही. ते कशामुळे व्हायलंय, हवा इथली ऍटमॉस्फेरिक कंडिशन चेंज झाली. आता इथं आग लावलेली आहे, त्याच्या सभोवतीचं वातावरण काय झालं, डेन्सिटी वाढली का नाही तिथे, गरम करायला लागलोय आपण, मग हवा सुद्धा गरम झाली तिथली त्या एरियामधली. आणि वरचं जे मीडियम आहे ते रेअर मीडियम आहे. मग ते जे लाईटचे रे आहेत, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना दोन्ही मीडियम ट्रान्सपरंट आहेत. त्याच्यामुळे काय व्हायला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत आहे. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलला त्याचे अँगल चेंज होतात. साइन आय, साइन आर, ते जे रिफ्रॅक्टिव्ह एन इज इक्वल टू होता का आपला स्नेलचा लॉ, त्याचा इम्पॅक्ट याच्यावरती पडणार. आणि पुढे जी प्रतिमा उमटणार आहे आपल्या पुढे, या आभासी प्रतिमा असेल ती हलत आहे किंवा एकाच ठिकाणी कॉन्स्टंट नाही, असं आभास आपल्याला होणार आहे बघा. आता आपण सांगितलेलं आहे, ज्या वेळेला व्हेन लाईट एंटर्स रेअर मीडियम फ्रॉम डेन्सर मीडियम, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल करत असताना काय होणार आहे, ते रिफ्लेक्ट होत आहे आणि थोडीशी कर्व होणार आहे डेन्सर मीडियम मध्ये येताना, आणि ते नॉर्मलच्या शेजारी बेंड होईल. अशा पद्धतीने अँगल तिथे तयार होतील बघा. लाईट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. आता पुढच्या कंडिशनला डबल, ते असं वेगवेगळं एका ठिकाणी काय व्हायला लागलेले आहे, डेन्सर मधून रेअर मध्ये येताना अवे फ्रॉम नॉर्मल जायला लागले, आणि रेअर मधून डेन्सर मध्ये येताना टुवर्ड्स नॉर्मल. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसते, त्याची ऍक्च्युअल स्टारची प्लेस आहे, जागा आहे, तो जागा सोडलेला आहे. मग काही वेळेला काय वाटतं आपल्याला, तो छोटा झालेला आहे, परत पुढच्या सेकंदाला तो मोठा झालेला आहे. म्हणजे त्याचं लुकलुकणं जे आहे, ट्विंकलिंग करणं, त्याच्यामुळेच हे आपल्याला दिसत असतं. कशामुळं, ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि सततचा बदलणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लिहा त्याचं उत्तरच लिहा. प्रश्न टाका, परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे, सायंटिफिक रिझन असा प्रश्न टाका. वाय WHY लिहा प्रश्न. वाय प्रश्न तेवढा लिहितो मी. Why the stars are twinkling
स्टार का बरं ट्विंकलिंग करतायत, लुकलुकतायत. ट्विंकल करणे म्हणजे लुकलुकणे. हा परत सांगतोय आता, लिहा समोर, लक्ष द्या. टाकला का क्वेश्चन? लिहा. स्टार इज ल्युमिनस. ल्युमिनस कळतं का? LUMINOUS. ते सांगायचं आन्सर सांगायला लागलो अनुष्का. स्टार इज ल्युमिनस कॉमा ब्राईटर. स्टार कसे आहेत अगोदरच, ल्युमिनस आहेत, ब्राईटर आहेत. स्टार इज ल्युमिनस कॉमा ब्राईटर. they have याची ओन लाईट, OWN, स्वतःची लाईट आहे त्यांना. they have own OWN, they have own light, but steady, ते हालत नाहीत. स्टेडी, but steady, STEADY, but steady. when rays of light enters in the atmosphere of the earth, enters in the atmosphere of earth. there is, full stop द्या, आता पुढे द्या. there is various layers, there is various VARIOUS, there is various layers, that is stratosphere, comma STRATO, SPHERE, comma troposphere, TROPO SPHERE, tropo, comma mesosphere, MESOSPHERE, comma ionosphere. स्पेअर आहे ते 5वीला झालेला आहे. तुमचे बहीण भाऊ असतील तर विचारा घरी जाऊन. आरती अंकिता, अश्विनीला विचार बघ जाऊन, त्याने सांगते. अँड लास्टचा लिहर लिहा. अँड एक्झोस्फिअर, there is changes continuously medium, and changes its direction. मीडियम चेंज व्हायला लागले, नॉर्मल कडे झुकेल प्रत्येक वेळेला. एक कर्व होईल लाईट. काय लिहिलं? changes its direction as a result stars are twinkling. म्हणून स्टार आपल्या कारणामुळे सतत बदलत. एवढा आन्सर लिहिणं अपेक्षित आहे बघा.
मग किती वळी व्हायला लागल्या, 3-4 वळी होत असतील पॉइंट त्याच्यामध्ये. म्हणजे आपण आता सांगितलेलं आहे तेच लिहिले. परत एकदा सांगतो हे आन्सर बघा. हे स्टार का बरं ट्विंकल करतात, लहानपणी आपण शिकलोय की ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणून एक कविता होती. मग आता स्टार ट्विंकल करतायत पण ऍक्च्युअल ते आहेत का तसे, ते कॉन्स्टंट आहेत, एक स्थिर आहेत, फक्त त्यांना ऊन स्वतःची लाईट आहे. आपण हे उत्तरामध्ये सांगितलं. पुढे काय सांगतोय आपण, ज्या वेळेस स्टार पासून आलेली लाईट काय व्हायला लागलेलं आहे, स्ट्रेट लाईन मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये येईपर्यंत, ज्या वेळेला इथे ऍटमॉस्फिअरची लेअर चालू झाली अर्थच्या सरफेस वरती, मग सुरुवातीचा लेअर आहे एक्झोस्फिअर, पुढे गेले आयनोस्फिअर आहे, मिसोस्फिअर आहे, ट्रोपोस्फिअर आहे, स्ट्रॅटोस्फिअर आहे. मीडियम चेंज, हे जे कव्हर आहेत, आवरण आहेत, त्याच्यामध्ये गेल्यावर काय डेन्सिटी रियारिटी सततच बदलत राहणार आहे. आपण पाहिलेलं होतं काल, रेरर मधून डेन्सर मध्ये जाताना, रेरर टू डेन्सर काय व्हायला लागले लाईट. बघा आता इथं या एका मीडियम म्हणून चालू आहे, हे खालचं मीडियम आहे कशाचं आहे, ग्लासचं असेल, वॉटरचं असेल. मग इथं काय, हे जी लाईट आलेली आहे इथं नॉर्मल तयार झाला, आणि ही लाईट काय करेल, या नॉर्मलच्या बाजूने झुकणार आहे, टुवर्ड्स नॉर्मल असं कर्व होईल. परत इथं अजून काय झालं, एका मीडियम म्हणून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना परत अजून एक मीडियम चेंज केलो आपण, लेअर बदलला तिथं ऍटमॉस्फिअरचा, परत अजून थोडीशी कर्व होईल लाईट. आता ही पुढे आलेली लाईट आहे, मग परत ही लाईट काय होईल, अजून अजून थोडीशी बेंड, आता इथं झाला नॉर्मल, परत पुढचा नॉर्मल, अजून थोडीशी अशी कर्व होले, असं लाईट स्ट्रेट लाईन मध्ये न येता असं कर्व दिसणार आहे, आणि त्याची पुढे अपॅरंट पोझिशन दिसेल इकडं, आणि त्याच्यामुळेच आपला ती लाईट काय झाली आहे, मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा बदलणार आहे. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, एन इज इक्वल टू साइन आय डिवायडेड बाय साइन आर आहे. मग ह्याची जी व्हॅल्यू आहे, आता ह्याची व्हॅल्यू येते लॉगॅरिथम वगैरे आहे तुम्हाला, आपल्याला काढत बसायचं नाही इथं, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की हे जे अँगल आहे आणि अँगल आर इथं बनायला लागले आहेत, त्यांची जी व्हॅल्यू पण रिफ्रॅक्टिव्ह, मग हे सततच बदलत चाललेलं, त्यांची जी काही व्हॅल्यू येणार आहे वेगवेगळे यायला लागले, आणि लाईट कर्व होती यायला लागलेली आहे, आणि हे सततचा बदलणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्याच्यामुळे लाईट कर्व होते, आणि ते आपल्याला तसा भास होतोय की ती स्टार काय व्हायला लागल्यात, ट्विंकल करायला लागल्यात, चमकायला लागले. साधं सोपं आलं का लक्षात. अशा पद्धतीनं हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा परिणाम आहे की स्टार स्टेडी असताना सुद्धा, कॉन्स्टंट असताना सुद्धा ते आपल्याला कशासारखं दिसतंय, हल्ल्यासारखं, छोटं मोठं त्याची पोझिशन बदलत आहे असं दिसते, पण ते ऍक्च्युअल आहे का कॉन्स्टंट असतात, एवढं लक्षात ठेवायचं. हे अँगल दाखवले त्याच्यामध्ये तयार झालेले. आता पुढची कन्सेप्ट आहे टोटल इंटरनल. आता बघा, आता एका मीडियम म्हणून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना 3 रूल केव्हाही लक्षात ठेवायचा आहे. आता ते आपण अँगल मोजतो ऍक्च्युअल, आता घेतलेला कोन मापक आपण तिथं सांगितलं क्रिटिकल अँगल. आता क्रिटिकल अँगल ही कन्सेप्ट झालेली आहे तुम्हाला. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कशा पद्धतीने आहे, डबल रिफ्लेक्शन. आता एका मीडियम मधून लाईट ट्रॅव्हल करायला लागली आहे, आता आपण वरचं मीडियम जे आहे, आता वरचं डेन्सर घेणार आहोत, हे जे मीडियम आहे, किंवा डबल दाखवूया इथं आपण समोर, लक्ष द्या रे बाबांनो. आता हे लाईटचा एक रे आलेला आहे, हा रे कोणता, आता इन्सिडेंट रे आहे, आपण इथं नाव देऊया त्याला आय, इन्सिडेंट रे. हे अरे बाबा बोलू नको की. आता हा काय केलेला आहे, इथं ट्रॅव्हल करायला लागलेला आहे, मग इथं नॉर्मल तयार झाला, हा नॉर्मल आहे. आता त्याची एंट्री कुठं आहे, एका मीडियम मधून दुसऱ्या, हे मीडियम आहे रेरर, ही आहे डेन्सर मीडियम. मग हा काय करेल, असं हा नॉर्मल आहे एन, इथं एन घेऊया आपण. मग हे असं सरळ न जाता, आता ऍक्च्युअल जायला पाहिजे होता असं, असं निघून पुढे इकडे सरळच, पण तो काय करतो, थोडस असं कर्व होऊन इथं टुवर्ड्स नॉर्मलच्या दिशेनं कर्व व्हायला लागलेला आहे. आता हे कुठपर्यंत होईल, असाच इथं पुढे येईल,
ह्याचा काही विषय नाही, हे निघून जाईल इकडे रे. आता पुढे आपण ज्या वेळेला इथे काय झालं, आता मीडियम चेंज झालं परत. आता इथं एअरचं मीडियम होतं, इथं मीडियम होतं. आता परत ग्लासच्या अजून एररच्या मीडियम मध्ये येणार आहे, मीडियम चेंज व्हायला लागलाय परत. मग आता इथं काय होईल, हा जो रे आहे इथं नॉर्मल झालेला तयार. अजून परत काय होईल, आता काय बाहेर जाणार आहे, आता मात्र वेगळं वागेल. इथं इथं काय करेल तो, नॉर्मलच्या शेजारून जाणार नाही, आता उलट काय करेल तो, नॉर्मल पासून दूर जाईल, अवे फ्रॉम नॉर्मल. का बरं असं व्हायला लागलाय, तर मीडियम वेगळं आहे. इथं रेअरर मधून, हा बरोबर आहे, डेन्सर टू रेअरर आहे. अगोदर काय होतं, रेअरर टू डेन्सर होतं. काचेचं जे माध्यम आहे, ग्लासचं मीडियम डेन्स आहे, आणि हवेचं मीडियम कोणतं आहे, रेअरर आहे. आता इथं काय व्हायला लागलंय, आता डेन्सर मधून रेअरर मध्ये एंट्री घ्यायला लागलाय रे लाईटचा. मग काय होतो, स्पीड न जाईल, वेलॉसिटी ऑल्सो चेंजेस, त्याची वेलॉसिटी सुद्धा चेंज होईल. आणि हा काय करेल, इकडे न कर्व होता डायरेक्ट असं आवे जाईल. आता इथं जो अँगल व्हायला लागलाय, आता क्रिटिकल अँगल बघा, ही कन्सेप्ट आहे तुम्हाला. क्रिटिकल अँगल म्हणजे जे अपोजिट अँगल असतात. आता इथं हे जे अँगल तयार व्हायला आहेत, हा एक अँगल होता आणि हा एक अँगल होता, हा इथं तयार झालेला या बाजूचा. आता हा अँगल आणि हा अँगल, त्याचं जे मेजरमेंट एवढंच येणार आहे. अपोजिट अँगल मॅथ मध्ये कन्सेप्ट आहे तुमच्या, हा परस्पर विरोधी कोण आहे का नाही. तर याच्यामुळे हा जो आहे, मग यालाच काय म्हणतो आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे डबल रिफ्रॅक्शन व्हायला लागले, येतं का लक्षामध्ये. मग हे मीडियम वरती डिपेंड आहे, आणि त्याच्या व्हेलॉसिटी वरती सुद्धा परिणाम व्हायला लागला. एका मीडियम मधून लाईट जात असताना कर्व तर व्हायला लागले, बेंड तर व्हायला लागले, आणि पुढे काय व्हायला लागलेलं आहे, त्याची व्हेलॉसिटी. ट्रॅक्टरचं सांगितलं होतं बघा आपण उदाहरण, रोडवरती ट्रॅक्टर आहे आणि एक कच्च्या रस्त्यावरती. मग आता तो रोडवरून कच्च्या रस्त्यावर घेतोय, म्हणजे काय करायला लागलोय आपण, रेअरर मधून डेन्सर मध्ये घ्यायला लागलोय. मग तो नॉर्मलच्या शेजारून जाणार आणि स्पीड कमी व्हायला लागलेली आहे. आता परत अजून पुढे डांबरी रोड लागलेला त्याला, मग अजून काय होईल, तो घेत असताना बेंड कसा होणार आहे, नॉर्मल पासून आवे जाईल आणि स्पीड सुद्धा त्याची वाढेल, वेलॉसिटी इन्क्रीज होईल. इथं डिक्रीज होत होती, इकडं इन्क्रीज व्हायला. ह्यालाच काय म्हणतो आपण, हीच कन्सेप्ट आहे टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. घ्या हेडिंग टाका, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. आपल्याकडे आहे पार्शियल. पार्शियल म्हणजे अंशतः. पार्ट कळते का, पार्ट, पार्शियल, पार्शियली, फुल्ली, पार्शियली. पार्शियल म्हणजे अंशतः, अर्ध. हे एका मीडियम म्हणून दुसऱ्या झालं, परत डबल व्हायला लागलेला आहे, त्याला म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. अंतर्गत, मराठीमध्ये अंतर्गत परावर्तन असं त्याचं आहे. टाका हेडिंग, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. कोणती स्लाइड आताची, मिराज वगैरे त्याच आहे बघा. आता हे जे वाळवंटामध्ये, परत सांगतो त्याच्याविषयीचा, हे जे काय म्हणतो आपण, हे जे व्हायला लागले मृगजळ वगैरे, वाळवंटामध्ये काय आहे, वाळू तापलेली आहे. हे समोर लक्ष द्या. आता वाळू तापली म्हणजे काय झाली, तिथलं मीडियम चेंज झालेला आहे. जसं जसं आपण भूपृष्ठावरून वरती वरती जाऊ, तसं हवा काय राहणार आहे, थंड थंड राहणार आहे. मग तिथं सुद्धा लाईटचे रे येत असताना काय व्हायला लागलेलं आहे, जे रे आहेत एंट्री करत असताना तिथं सुद्धा बेंड होणार आहेत, कर्व होणार आहेत, आणि आपल्या डोळ्यापर्यंत येईपर्यंत काय होणार आहे, त्याची पोझिशन बदलतच राहणार आहे, सतत वेगवेगळे दिसणार आपल्याला. म्हणून आपला पुढे जे आहे रस्त्यावरती पाणीच आहे काही की असा भास होतो, ती प्रतिमा उमटत असते. ऍक्च्युअल तर तशा पद्धतीचं काहीच नसतं. ऍज अ रिझल्ट, ड्यू टू द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट अँड लाईट बेंड्स कर्व स्टेप बाय स्टेप. प्रत्येक टप्प्यावरती लाईट बेंड होत लागली आहे, आणि त्याच्यामुळे ते त्याची प्रतिकृती तिथे उमटते, आणि आपला तिथं काय मृग सारखा, मिराज असल्यासारखा भास होत असतो. आता आपला समजून घ्यायचे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन म्हणायला लागलो. हे सांगितलं की आता आपण मिराज सांगितले आहे. थांबा पुस्तक घेऊया आता, पुढे पाठीमागं झालेली आहेत स्लाइड,
आपण पुस्तकाकडे जाऊया. आहे पुस्तकाची PDF फाईल मराठी मीडियमची. बोलू नका रे मध्ये मध्ये. स्लाइड पाठीमागं पुढे झाल्यात, त्याच्यामुळे आपण पुस्तक इथं आता जे सांगितलं आपण ते बघा, हे चालू होतं आपलं ट्विंकलिंग ऑफ स्टार, आणि जे प्रतिबिंब तयार होत होतं पुढे पाणी आहे मृगजळ, ते या पद्धतीनं तयार होतं. आता पुढची कन्सेप्ट आपण सांगत होतो, याच्यामध्ये ट्विंकलिंग ऑफ स्टारचं सुद्धा झालेलं आहे. हे जी बघा दिसत असताना, लक्ष द्या, स्टार आहे कुठं ऍक्च्युअल पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुमच्या. याची जी आहे अपरंट पोझिशन ऑफ स्टार, स्टारची इथं पोझिशन कर्व होत येऊ लागली लाईट, आणि इथे जे आहे आपला दिसायला लागलेली आहे का नाही, अशा पद्धतीने लुकलुकणार आपल्याकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत राहणार आहे सततचा. हे हे दाखवलेलं आहे बाण, हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलत चाललेला आहे, आणि त्याच्यामुळे ती बेंड होत येऊ लागली आहे, आणि आपला ती लुकलुकल्यासारखी दिसणार आहे. आता पुढे आपल्याला काय डिस्पर्शन ऑफ लाईट आहे वाटतं आता मध्येच. टाका हेडिंग डिस्पर्शन ऑफ लाईट घेऊया. स्लाइडचा जरा गोंधळ झाला, पुढे मागे गेल्यात. पुस्तकाकडे येऊया आपण आता. डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन नंतर घेऊया, अगोदर घेऊया आपण डिस्पर्शन ऑफ लाईट. सिक्वेन्स न जाऊया, पुस्तकामध्ये या, आहे तुमच्या समोर पुस्तक. हे तर अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. पाठीमागली कन्सेप्ट लक्षात आली का? ट्विंकल स्टारचं ट्विंकलिंग कशा पद्धतीनं होतंय, ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती अवलंबून आहे. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? अँगल चेंज होतात, त्याची बेंड होते लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट असं हेडिंग टाका. आता डिस्पर्शन म्हणजे काय? अपस्करण, विखरण, विखरणे. लाईट काय व्हायला लागली आहे? विखरायला लागलेली आहे. आता बघा, लक्ष द्या रे. आताच आपण पाहिले, हे जी आपले अर्थचं सरफेस आहे, इथं अर्थचा सरफेस आहे. आता ज्या वेळेस इथं काय व्हायलंय, समोर लक्ष द्या. आता आपण काय केलंय हे उदाहरण देतो तुम्हाला. घरी काय केलंय आपण, खिडकी उघडली सकाळच्या वेळी, आणि सूर्यप्रकाश आतमध्ये घेतलाय. त्यावेळेला काय दिसणार आहे आपल्याला, तिथं जे येणारे रे आहेत लाईटचे, त्याच्यामध्ये असं काहीतरी आपला उड्या मारल्यासारखं दिसतंय बघा. मग तिथं काय आहे, तेवढ्याच स्ट्रेट लाईन मध्ये आहेत का ते? बाकीकडे सगळीकडेच आहे त्यांची प्रेझेन्स. ते म्हणजे काय आहेत? डस्ट पार्टिकल, धुळीचे कण आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. हे एअरचं एक्झिस्टन्स जिथं जिथं आहे, जिथं जिथं हवेचं अस्तित्व आहे, ते सगळीकडेच आहेत. फक्त तिथं ट्रान्सपरन्सी दिल्यामुळे ते आपल्याला दिसते. तिथं काय करतोय आपण, एक पारदर्शकता आणतो. कशाच्या द्वारे? लाईटच्या द्वारे. मग तिथं दिसतंय बघा आपल्याला की पूर्ण असं ते एक पट्टाच दिसतोय पूर्ण याल्यासारखे. मग ते धुळीचे कण आहेत, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, म्हणजे जेवढं काही हवेचे कंपोनेंट्स आहेत ते आहेत. आता ज्यावेळेस यायला लागलेली आहे, ट्रॅव्हल करायला लागलेली आहे, त्यावेळेस सुद्धा काय होणार आहे, हे जे कण आहेत धुळीचे, डस्ट पार्टिकल आहेत, इथं जेवढे काही कंपोनंट्स ऑफ एअर आहेत, कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर आहेत, घटक आहेत हवेचे, मग झेनॉन असेल, क्रिप्टॉन, रेडॉन, जे काही इनर्ट गॅसेस आहेत हवेमध्ये, काय काय आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. मग ते काय करणार आहेत, डस्ट पार्टिकल आहेत, ते त्यांना काय करणार, अडचण करणार आहेत लाईटच्या रेला येताना. मग लाईट काय होणार आहे इथं,
विखरली जाणार आहे. हा, ही विखरण म्हणतो. काय म्हणतो त्याला? विखरण. आता रेनबो फॉर्मेशन आणि डिस्पर्शन ऑफ लाईट याचा अतिशय जवळ. आता हे पाहिलं आपण. आता पुढची कन्सेप्ट आता क्लिक करतो. ज्या वेळेला प्रिझम मधून, इथं हा प्रिझम आहे, एक काचेचं मीडियम असतं प्रिझम, म्हणजे पाहिलं असेल लॅबमध्ये, असेल तुमच्या शाळेमध्ये. मग ज्या वेळेला इथून काय केलंय, एक टॉर्चचे रे असतील, मग आता कोणताही सोर्स ऑफ एनर्जी, सोर्स ऑफ लाईट आपला जे काही अवेलेबल आहे ते आपण त्याच्यामधून जर टाकला तर पुढे हे जे रंग प्रतिकृती तयार असते पुढे. मग आता हे लाईटचे रे इथपर्यंत आले, इथून पुढे जात असताना आता हे असं जायला पाहिजे होते ऍक्च्युअल, पण जात नाहीत. कशामुळं? मीडियम चेंज झालं. इकडे जे मीडियम होतं डिफरंट मीडियम आहे, हा इकडे रेअरर मीडियम आहे. इकडे कोणतं मीडियम आहे? डेन्सर मीडियम आहे. मग हे काय व्हायला लागले, कर्व होत गेले बघा. आणि कर्व होत जाऊन यांच्या वेव्हलेंथ नुसार पुढे हे जे आहे कलरचं फॉर्मेशन करतायत. मग आता रेनबो डिस्पर्शन ऑफ लाईट द्वारे तयार होते. आता ज्या वेळेला पाऊस पडलेला आहे, रेनबो फॉर्मेशन सांगतोय, शांत बसा. ज्या वेळेला पाऊस पडून गेलेला आहे आणि तिकडे सूर्य आलेला आहे वरती, त्याच वेळेला आपला रेनबो दिसतोय. कशामुळं? तिथं सुद्धा जे सनचे रे ऑफ येत आहेत, एंट्री करतायत ऍटमॉस्फिअर मध्ये, त्यावेळेला काय होणार, तिथं जे काही असणार मॉलिक्यूल, आता पाऊस निघून गेला म्हणजे हे जे काही वॉटर सायकल आहे कंटिन्युअस चालू असलेली इथं, ती चालूच असणार, ती थांबणार आहे का? नाही. मग इथं जे काही गॅसियस स्टेट मध्ये असलेले वॉटरचे वेपर आहेत त्याच्यामधून रे पास व्हायला लागल्यात. आता हा सूर्य आहे शॉर्ट मध्ये इकडं, मग हे रे यायला लागल्यात. मग इथं जे काही वॉटरचे वेपर आहेत गॅसियस स्टेट मध्ये, त्याच्यामधून ती एंट्री करताना काय होईल, त्याचं सुद्धा काय बेंडिंग होईल आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सतत बदलत येणार आहेत ते रे पाऊस पडून गेल्यानंतर. आणि मग त्याच्यामधून जात असताना लाईटचं डिस्पर्शन होणार आहे, अपस्करण होणार आहे. आणि ज्या पद्धतीने एखाद्या प्रिझम मधून, आणि हे जे वॉटरचे वेपर आहेत छोटे छोटे, हे कशाचं काम करायला लागले आहेत? लाईक प्रिझम. ते काय वागायला लागल्यात? प्रिझम सारखं काम करायला लागल्यात. प्रिझम जशा पद्धतीनं यांच्या कलरचं फॉर्मेशन करून देणार आहेत तशा पद्धतीनं ते प्रिझमच आहेत. मग ते सगळे वॉटरचे वेपर एकत्र येऊन एक बँड तयार होतो आणि तो कलरचा पट्टा आपल्याला या बाजूला सूर्य, या बाजूला आपला ते काय दिसणार आहे रेनबो फॉर्मेशन. कशामुळं? डिस्पर्शन ऑफ लाईट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सतत बदलत जाणार आहे त्यांचा. आणि ते असंच इंद्रधनुष्य असं कर्वच का बरं होणार आहे? तर तो कर्व कशामुळे व्हायला लागलेला आहे? जे लाईटचा बेंडिंग होता नाही नॉर्मल पासून, अशी कर्व होत जाणार आहे अशी, पण ते पुढे सरकत जाणार त्याचं ट्रॅव्हलिंग, आणि तो एक कर्व आकार, कर्व शेप आपल्याला भेटणार आहे. कशामुळं? या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सततच्या बदलत जाणाऱ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम बदलत जाण्यामुळं. आणि प्रिझमचं काम आपले वॉटरचे वेपर करायला